तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पुढे येते. जेवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, शेत वाहून गेलंय, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बाब आहे. ही बातमी पूर्ण बघा. चला तर सुरू करूया व्हिडिओला. नाही 100% पीक पाहणी करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतला आहे आणि हा निर्णय फिजिकली आतापर्यंत पीक पाहणी ऑनलाईन आपण पीक पाहणी ऑनलाईन करायचो, पण आता फिजिकली प्रत्येक शेतामध्ये जाऊन आता पीक पाहणी होणार आणि 100% शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये जे काही केंद्र सरकार कडून राज्य सरकारकडून जी मदत येणार आहे ती मदत होणार आहे. अत्यंत महत्त्वाची मागणी माननीय सर्व आमच्या आमदारांची लोकप्रतिनिधींची होती. ती मागणी आज आम्ही आणि याच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय आहे, तो म्हणजे ई पीक पाहणी झालेली महत्त्वाची आवश्यक आहे. कारण की जेणेकरून सरकारला कळेल तुमच्या शेतामध्ये पीक होतं. ई पीक पाहणी पुढे आता राहिला दुसरा, ज्याच्या नदीच्या शेजारचे वावर वाहून गेले आणि पीक वाहून गेलं, त्यांना 1,30,000 रुपये भरपाई द्यायची. आपलं असंच असतंय, तज्ज्ञ नाही ना अभ्यासक नाही, कोण नाही. त्या अभ्यासक भंगार सगळ्या दुनियाचे कुंकड काही सांगत येत, आपल्या आपल्या हिशोबाने बरं गरीबाला मिळत. तज्ज्ञ नको ना अभ्यासक नको, तिकडच पुस्तकं नालीत वाचित बस म्हणा वाड्यात. ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं, त्याला 1,30,000 रुपये द्यायचे. हे झाले 2 काम. आणि तिसरं काम, ज्याचे जनावर वाहून गेले, ज्याचा कांदा वाहून गेला, ज्याची सोयाबीन वाहून गेली, ज्याची बाजरीचे खळे होणार होते वाहून गेले, त्याचे सोनं वाहून गेलं, त्याचं धान्य वाहून गेलं, यांना शेतकरी सांगन तसा पंचनामा करून 100% भरपाई द्यायची. म्हणजे घर पडलं, शेळ्या वाहून गेल्या, जनावर वाहून. आता मनोज जरांगे पाटील लढताय शेतकऱ्याच्या बाजूने. यासाठी त्यांना आपली मदत लागणार आहे, जेणेकरून त्यांना सपोर्ट लागणार आहे. ते आता शेतकऱ्याची बाजू मांडणार आणि यामुळे नक्कीच दिवाळीच्या अगोदर पैसे खात्यामध्ये जमा होणार हे तर नक्कीच. आणि हो, तुम्ही फोटो काढून ठेवणं हे आवश्यक आहे. सरसकट जरी असलं तरी फोटो हा पुरावा तुमच्याकडे असलाच पाहिजे. फोटो असेल तर तुमचं काम लवकर होईल. आता बघूया ज्यांचं वाहून गेलं त्यांच्यासाठी काय मागणी. पाण्याने 70,000 रुपये हेक्टरी कॅश द्यायचे. मुद्दे झाले 2. मनोज जरांगे बोलतो ते करतो. त्यामुळे तुम्ही मुद्दे ध्यानात ठेवा. आता तुम्ही समजायचं, आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली. आता समजायचं तुमच्या पदरात पडलं. आरक्षण पडलं की नाही, आणि मी म्हणलेलं हे पडलंच म्हणून समजायचं. फक्त आता तुम्ही नीट डोकं लावून ऐकायचं आणि वेळ द्यायचा. वेळ देणार का? पहिला मुद्दा सांगितला, दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत. दिवाळीच्या आत 70,000 रुपये हेक्टरी द्यायचे. कोणाला? शेतकऱ्याला पण सरसकट. कोणाला? ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना. व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच असेल काय काय मागण्या आहे आणि काय काय नाही. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा.